साहेब तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनुषंगाने पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या सभा व रोड शो होत आहेत. तर एकंदरीत आपला प्रतिसाद नागरिकांना कसा वाटतो? नागरिकांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे आहे आणि आवर्जून मी आज प्रभाग क्रमांक 22 मध्ये आमचे जे सहकारी आहेत हरीश आबा नकाते यांच्या सुविद्य पत्नी सौ सुयता हरीश नकाते आणि गौरव संभाजी नडे हे दोन उमेदवार आहेत. यांच्या प्रचारासाठी मी आवर्जून उपस्थित आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आमच्या मराठवाड्यावर आपत्ती येते, कुठली अडचण येते, आमच्या मराठवाड्यातले बरेच लोक इथं कामानिमित्त आलेले असतात, त्यांना कुठली अडचण येते त्या ठिकाणी हरीश आबा हे सगळ्यात आधी आमच्या मराठवाड्यातल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात. त्याचबरोबरीने आमच्या मराठवाड्यात मागच्या काही दिवसापूर्वी आमच्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टीच्या वेळेस सुद्धा हरीश आबा असतील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आमच्या मराठवाड्याला भरीव अशी मदत, जे पूरग्रस्त शेतकरी होते त्यांना मदत केली होती. त्यामुळं त्यांनी जे आमच्या मराठवाड्याच्या लोकांवर प्रेम केलंय त्या ऋणातून उतराई होण्यासाठी खास मी त्यांच्यासाठी हरीश आबांसाठी या ठिकाणी त्यांच्या प्रचारासाठी उभे आहे. आणि इथल्या जनतेला मला एवढंच सांगायचं आहे की हरीश आबा इथून जर मराठवाड्याच्या लोकांची, शेतकऱ्यांची काळजी करू शकत असेल तर त्यांना नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून दिलं, आमचे गौरवजी असतील किंवा आमच्या सुयताई असतील, त्यांना जर तुम्ही नगरसेवक म्हणून तुमचं काम करण्याची संधी दिली तर निश्चितच आपल्या प्रभागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आमचे हे सर्वसामान्य उमेदवार आहेत, कुठल्याही मोठ्या पार्श्वभूमी नसलेले उमेदवार आहेत. आणि ही लोक 24 तास सर्वसामान्य माणसामध्ये राहून सर्वसामान्यासाठी त्यांची सेवा, ते 24 तास त्यांचं काम हे सर्वसामान्यासाठी राहील आणि निश्चितच ह्या प्रभागाचा कायापालट करतील असा विश्वास मला वाटतो. म्हणून माझी मराठवाड्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील तसेच या प्रभागातील सर्व नागरिकांना, मतदार बंधू भगिनी विनंती आहे की आमच्या भगिनी सौ सुयता हरीश नकाते आणि आमचे बंधू श्री गौरव संभाजी नडे या दोन्ही उमेदवारांसमोरील मशाल हे ज्यांचं चिन्ह आहे, या मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना आपली सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी हीच विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. आमदार साहेब, ह्या प्रभागामध्ये मराठवाड्यातील मत हे निर्णायक आहेत आणि सुजाता हरीश नकाते हे सातत्याने त्यांच्या संपर्कात असतात. एकंदरीत मी तेच सांगितलं की ज्या वेळेस मराठवाड्यातल्या लोकांना कुठलीही अडचण पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये पडते, त्या ठिकाणी सगळ्यात आधी हरीश आबा त्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतात, त्यांची सोडवणूक करतात त्या अडचणीची. आणि त्याचबरोबर इथं असलेल्या लोकांचीच नाही तर ज्यावेळेस मराठवाड्यावर कुठलीही आपत्ती येते, उदाहरण द्यायचं झालं तर नुकतंच मागच्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली, अशा वेळेस सुद्धा आबांनी इथून मदत गोळा करून आमच्या मराठवाड्यात शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. त्यामुळे निश्चितच मराठवाड्यातल्या शेतकरी किंवा सर्वसामान्य माणूस या ठिकाणी जो कामाला आलेला आहे हा हरीश आबा संपर्कात असतो, त्यांनी मदत केलेली आहे आणि निश्चितच मराठवाड्यातला माणूस हा त्यांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी अपेक्षा मला आहे. सर्वात मोठं कुतूहल होतं की आज ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील येतात, त्यामुळे हरीश आबा नकाते व सुजाता नकाते यांची ताकद वाढणार आहे. ह्या काय सांगाल, नेमकं एवढी क्रेज जनमानसामध्ये आपल्या दोघांची निर्माण झाली आहे? क्रेज म्हणण्यापेक्षा आम्ही लोकांच्या संपर्कात असतो. खासदार साहेब पण आज शहरातच आहेत, पण बऱ्याच ठिकाणी जावं लागल्यामुळं काही त्यांनी प्रभाग वाटून घेतले, मी प्रभाग वाटून घेतलेले आहेत. आमचं मराठवाड्यात लोकांना एवढंच म्हणणं आहे की आपल्या कामाला येणारी, आपली कामाची माणसं, आपल्या अडचणीच्या वेळेस जो कोण येतो अशा लोकांना आपण निवडून द्यावं. आपण बघताय की भारतीय जनता पार्टीनं या महापालिकेचे काय हाल केलेले आहेत. या भारतीय जनता पार्टीला, ह्या भ्रष्ट पार्टीला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी तुम्ही आमच्या ज्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत, सुयता नकाते असतील, गौरवजी नडे असतील, यांच्यासारखे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांना आपलं मतदान रूपी आशीर्वाद द्यावे हीच आवाहन करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. तुम्ही खास मराठवाड्यातील नागरिकांना एक तुमच्या विषयात उत्सुकता आहे, तुम्ही काय आवाहन कराल मराठवाड्यातल्या सर्व नागरिकांना? एकंदरीत इथं दोन, कोकण आणि मराठवाड्यामध्ये, या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मराठवाडा असेल, कोकण असेल किंवा विदर्भ असेल, महाराष्ट्रातल्या विविध भागातून या ठिकाणी लोक आपला चरितार्थ चालवण्यासाठी, उद्योगासाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी इथं स्थायिक झालेले आहेत. अशा नागरिकांना माझं एकच म्हणणं आहे, तो आपण गाव सोडून, आपलं घर सोडून या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्यालाही कुठली अडचण पडली तर सहज उपलब्ध होणारे लोकप्रतिनिधी हे सौ सुयता नकाते असतील, गौरवजी नडे असतील, हे सहज उपलब्ध होणारे, तुमच्या साध्या साध्या कामाला, मूलभूत गरजेलाही पडणारे लोक आहेत. हे काय कुठल्याही मोठ्या घरचे नाहीत किंवा त्यांचा प्रोटोकॉल खूप मोठा नाही. सहज उपलब्ध होणारी, तुमच्या हाकेला ओ देणारी माणसं तुमच्यासमोर निवडणुकीसाठी उभे आहेत. अशा लोकांच्या पाठीशी तुम्ही राहून त्यांना नगरसेवक म्हणून निवडून द्यावं हेच आव्हान माझ्या सर्व नागरिकांना आहे.